गगनबावडा कोल्हापूर महामार्गावर सांगशी ते कळे या 35 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतेय। रस्त्यावरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून माती आणि दगडाच्या सहाय्याने बुजवले होते, मात्र पावसामुळे हे रस्ते पुन्हा उखडून निघालेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून राहत असल्यानं वाहनधारकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही। यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अपघाताचा धोका वाढलाय। खड्ड्यामुळे वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। गणेश चतुर्थीसाठी कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात या मार्गावरून जात असतात। सर्व चाकरमान्यांना अशा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। कळेगावच्या कुंभारवाड्यातून गगनबावडा, पन्हाळा, करवीर यासह अन्य भागातून नागरिक गणेश मूर्ती नेण्यासाठी येत असतात। तळ कोकणातील गणेश मूर्ती याच मार्गावरून नेल्या जातात, मात्र खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। आज कळे ते गगनबावडा रस्त्याची दुरवस्था बघितली तर पूर्णपणे खड्डमय झालेला आहे रस्ता आणि वाहन टू व्हीलरवाल्यांना जाण्याची पूर्णपणे जीव मुठीत घेऊन जावं लागते। त्यामुळं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांचं पूर्णपणे या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळं आज लोकांना नाहक त्रास सोसावा लागतोय। तसेच आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी सुद्धा इकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ही रस्त्याची दुरवस्था पाहून खरोखरच लोकांना जीव म्हणजे मुठीत घेऊन जावं लागतंय। तसेच लोकांना पेशंट किंवा एखादे पेशंट असले तरी ते देखील आपल्या दवाखान्यात जाईस तोपर्यंत त्याला जाते का नाही हे सुद्धा आता या रोडमुळे त्याची परिस्थिती निर्माण होत आली आहे। तर या रस्त्याकडे आता कालच एका आपल्या कार्यकर्त्याने खड्ड्यामध्ये अंघोळ केलेली आहे, तरी ते शासनाने इकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता जरा दुरुस्ती करून घ्यावा एवढी आहे आमच्या सर्व रस्ता म्हणजे लोकांकडून विनंती आहे, शासनाला पण विनंती आहे आणि आपल्या जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा रोड चांगला म्हणजे रस्ता करावा ही आमची सर्व नागरिकांची विनंती आहे। गगनबावडा कळे हा रस्ता व्हावा यासाठी विविध स्तरावरून आंदोलन करूनही महामार्ग प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय। या रस्त्यावरील अपघात थांबवण्यासाठी खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे।